कुठल्याही कंपनीच्या ओव्हरऑल प्रवासामध्ये नेहमी 0 ते 1 कोटी हा प्रवास खूप अवघड असतो. आपल्या कंपनीचा हा प्रवास कसा होता? सुरुवातीला जसं आपण व्हेकल चालवताना बघतो की न्यूट्रल पासून फर्स्ट गिअर थोडा टफ असतो इंजिनसाठी आणि आपल्यासाठी. तसंच प्रत्येक कंपनीच्या सुरुवातीला जर्नी असते दॅट इज लिटल डिफिकल्ट. डिसाइडेड टू स्टार्ट अ कंपनी. आई बाबा फॅमिली सगळे म्हटले की बाबा तुला झालं काय, चालू आहे सगळं व्यवस्थित, कशाला उगीच. म्हटलं की नाही आता हेच वय आहे, काहीतरी करूयात आपण. म्हटलं की नको रिस्क घ्यायला. आणि मग मी काय केलं, माझे प्रोफेसर होते, प्रोफेसर SY महाजन म्हणून, ते खूप सपोर्ट करतात मला. मग त्यांनी बसून आई बाबांना समजवलं की आता रिस्क घेतो आहे, यस त्याचे प्रोज कॉन्स दोघं असतात, पण त्याचे फायदे जास्त आहेत, त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. ते म्हटले की नाही झालं तर काय होईल. म्हटलं की नंतर जॉब करेल. आफ्टर लॉन्चिंग विदिन 6 months वी स्टार्टेड गेटिंग द गुड कॅम्पेन्स अँड आवर फर्स्ट कॅम्पेन वॉज द मारुती सुझुकी. आपण पुण्यामध्ये चालवलो. बरं. सुरुवात खूप छान झाली, म्हणजे पहिल्या दिवसापासून बिझनेसचा काही प्रॉब्लेम नव्हता. पण पुढे जाऊन जी स्केल म्हणतो आपण, तर त्या स्केलसाठी अराउंड 18 to 24 months ते थोडं स्ट्रगल होतं आमच्यासाठी. अँड दॅट इज द आउटकम की टुडे इंडिया वी आर द ओनली कंपनी अँड व्हेरी सून ग्लोबली ऑल्सो विल बी द बिगेस्ट कंपनी.